तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, धोंड्याच्या महिन्यात लाडक्या बहिणींना मोठा धक्का आणि 80 लाख महिलांना हप्ता मिळणार नाही. तर मित्रांनो, काय आहे अपडेट? तर चला तर जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 1.66 कोटींवर आली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. योजना सुरूच राहणार असली तरी ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याचा किंवा लाभार्थ्यांचा समावेश करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. पडताळणी मोहिमेनंतर तब्बल 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 1.66 कोटींवर आली आहे. याचबरोबर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तपासण्यासाठी आणि अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली. मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या महिलांनी विनंत्या केलेल्या असून अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मुदतवाढ देण्याचा कोणताही विचार नाही. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नाही. लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सध्या नवीन लाभार्थी नोंदणीचा कोणताही निर्णय झालेला नसून विद्यमान डेटाबेसमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर अधिकृत आकडेवारीनुसार लाभार्थ्यांच्या संख्येत झालेली 80 लाखांची घट ही अपात्र अर्जदारांना वगळण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. नावे वगळण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक कारणे दिली आहेत. यामध्ये अपूर्ण ई-केवायसी आणि किंवा मुदतीपूर्वी नोंदी अद्ययावत करण्यात आलेले अपयश, चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे, योजनेचे विशिष्ट पात्रता आणि उत्पन्नाचे निकष पूर्ण करण्यात आलेले अपयश, तसेच वैयक्तिक माहितीत आढळलेली तफावत यांचा समावेश आहे. सरकारने नोव्हेंबर 2025 पासून कागदपत्रे अद्ययावत करण्याची मुदत अनेकदा वाढवली होती. 30 एप्रिल ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख म्हणून जाहीर करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने देखील स्पष्ट केले आहे. याचबरोबर विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असल्याचा आरोप करण्यात येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी हे आरोप फेटाळले आहेत. महिलांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी अलीकडे स्पष्ट केले आहे. याचबरोबर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महायुती सरकारच्या कल्याणकारी धोरणांच्या प्रमुख स्तंभांपैकी एक असलेल्या या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 40 कोटी रुपयांहून अधिक खर्च येत असल्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.